नमस्कार. मी विकास जगदाळे. मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून ग्रीन नेस्ट शिवशक्ती व्यायाम मंडळ जवळचं जे अपार्टमेंट आहे, जे आदित्य बिल्डर अँड डेव्हलपर यांनी बांधलेलं आहे. तर त्या अपार्टमेंटमध्ये मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहतो आहे. आणि इथं राहत असताना मला ह्या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा आतला जो स्पेस असेल, फ्लॅटचा स्पेस किंवा फिनिशिंग, हे अगदी परफेक्ट आणि सुंदर असं वाटलं. आणि इथंच राहत असताना मला असं समजलं की आदित्य बिल्डर आणि डेव्हलपर यांची ह्याच्यात जवळ एक साईट होते, मानस अपार्टमेंट म्हणून. तर ते समजल्या मी इमिडिएट इथं बुकिंग केलं. त्याचं रिझन हेच आहे की कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल ती परफेक्ट असते. दुसरी गोष्ट, त्यांचं जे लोकेशन असतं ते अगदी चांगल्या ठिकाणी असतं. एस-टी स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, हॉस्पिटल्स, स्कूल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकेशनपासून अगदी जवळ असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार करताना, म्हणजे अपार्टमेंट दाखवताना किंवा ज्या गोष्टी आधी ते सांगतात त्या 100% फुलफिल करतात. आणि अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित असा व्यवहार असतो त्यांचा. आता मानस अपार्टमेंटमध्ये बोलायचं झालं तर मानस अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेत असताना आमचं सुरुवातीला जे बोलणं झालं, तर कंप्लीशन देताना किंवा पोजेशन देताना जेवढ्या गोष्टी त्यांनी कमिट केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी फुलफिल करून दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता सांगलीमध्ये जो चालू आहे तो पार्किंगचा. तर सुरुवातीला कमेंट केलं जातं की तुम्हाला प्रशस्त असं पार्किंग दिलं जाईल. आणि ते मला बऱ्याच अपार्टमेंटमधून असं म्हणजे ऐकायला मिळतं की पार्किंगच्या बऱ्याच तक्रारी आहेत. पण आदित्य बिल्डर अँड डेव्हलपर यांनी जी पार्किंगची कमिटमेंट केलेली असते, जो स्पेस आणि जी दिशा वगैरे, ते अगदी परफेक्ट ते देतात. त्यामुळे पार्किंगवरून कधीही कुठं वाद झालेले नाही आहेत. मी राहतोय त्या अपार्टमेंटमध्ये असतील किंवा मानस अपार्टमेंटमध्ये असेल, तर पार्किंगची सुद्धा अगदी परफेक्ट अशी व्यवस्था ते करून देतात. तर मी लोकांना हेच सजेस्ट करेन की आदित्य बिल्डर अँड डेव्हलपर, बिल्डर सागर सुमंत कुलकर्णी, तर यांच्या जिथं स्कीम चालू आहेत तिथं अगदी तुम्ही हक्कानं बुकिंग करू शकता. तुम्ही केलेलं बुकिंग त्रासदायक होणार नाही आणि अगदी ते जे कमिटमेंट करतात ते 100% फुलफिल करतात. थँक्यू.